रोहित पवार 2019 मध्येच भाजपात प्रवेश करणार होते. हडपसरमधून त्यांना उमेदवारी हवी होती. सुनील तटकरेंच्या दाव्याने खळबळ. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार 2019 मध्येच भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार होते. हडपसर विधानसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी हवी होती, असा दावा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभेचे उमेदवार सुनील तटकरे यांनी केला. सुनील तटकरे म्हणाले, रोहित पवारांना अनेकदा आमच्या प्रवक्त्यांनी प्रश्न विचारला. हडपसरमधून भारतीय जनता पक्षाची उमेदवारी मागायला देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपल्या पिताश्रींना कोणा मध्यस्थीच्या मार्फत गेला होता. 2019ला विधानसभेच्या निवडणुकीवेळी हे सुरू होते. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर त्यांना स्थान मिळाले नाही, म्हणून कर्जत जामखेडचा राजीनामा देऊन भाजपकडे कोण जाणार होतं हे माहिती आहे. ज्यांच्या मार्फत प्रवेश होणार होता ते आज एके ठिकाणी लोकसभेचे उमेदवार आहेत. त्यांनी आता काय सांगावे. भाजपमध्ये आम्ही जाणार होतो, पण आम्ही भाजपमध्ये गेलो नाही. आम्ही भाजपसोबत आहोत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पुणे.